एकादशी कोण होती? एकादशीचा उपवास द्वादशीला का सोडतात? पौराणिक कथेनुसार सत्ययुगात मूर नावाचा राक्षस होता. तो खूप मजबूत आणि भयानक होता. आपल्या शौर्याने त्याने इंद्रासह अनेक देवांचा पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून पळवून लावले. मूरच्या दहशतीमुळे त्रासलेल्या सर्व देवी देवतांनी भगवान शंकराचा आश्रय घेतला. त्यांना संरक्षणाची विनंती केली. भगवान शिव म्हणाले की तुम्ही सर्वांनी जगाचा रक्षक भगवान विष्णूंकडे जावे. भगवान शिवाचे शब्द ऐकून सर्व देवदेवता भगवान विष्णूचा आश्रय घेण्यासाठी क्षीरसागरात पोहोचले. भगवान विष्णूंना विनंती करून मुरापासून आमचे रक्षण करण्यास सांगितले. आम्ही सर्व तुमच्याकडे आश्रयासाठी आलो आहोत. भगवान विष्णूंनी इंद्रदेवांना विचारले की सर्व देवांवर विजय मिळवणारा राक्षस कोण आहे? त्याचे नाव काय? तो कुठे राहतो? तुम्हीच सांगा. इंद्रदेव म्हणाले की चंद्रावती नगरीत मूर नावाचा राक्षस राहतो. तो नदीजंग नावाच्या राक्षसाचा मुलगा आहे. तो खूप शूर आणि प्रसिद्ध आहे. इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले की ते लवकरच मुराचा वध करतील. तुम्ही सर्वांनी त्यांच्या नगरीत इंद्रावतीला पोहोचावे. श्रीहरींची आज्ञा मिळाल्यावरती सर्व देवी देवता इंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले. काही अंतर चालून गेल्यावर मूर राक्षस आपल्या सैनिकांसह जमिनीवर जोरात गर्जना करत होता. त्याच्या भीतीने सर्व देवी देवता चारही दिशांना धावू लागले. तेव्हा श्रीहरी विष्णू त्यांच्याशी युद्ध करायला निघाले. त्यांनी त्याच्या शस्त्रांनी त्याच्या सैन्याचे तुकडे केले. भगवान विष्णू आणि मूर यांच्यात सुमारे 10 वर्ष युद्ध झाले. तरीही मूर मारला गेला नाही. भगवान विष्णू थकले आणि बद्रिकाश्रमात गेले. तेथे भगवान विष्णू हेमंग नामक सुंदर गुहेत विश्रांती घेऊ लागले. ही गुहा 12 योजना लांब होती आणि तिला एकच प्रवेशद्वार होते. भगवान विष्णू तेथे योगनिद्रात होते. त्यांच्या मागोमाग मूरही तेथे आला. योगनिद्रेमध्ये भगवान विष्णू शोधून त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. तेव्हा भगवान श्री हरिविष्णूंच्या शरीरातून एक देवी प्रकट झाली. त्यांनी मूसशी युद्ध केले आणि त्याचा नाश केला. युद्ध संपल्यानंतर भगवान विष्णू योगनिद्रातून बाहेर आले. तेव्हा त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला होता. जे तुझी पूजा करतात तेही आमचे भक्त असतील. ही कथा युधिष्ठिरांना सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो एकादशीचे व्रत करतो त्याची पापे नष्ट होतात, त्याचे दुःख दूर होतात आणि मृत्यूनंतर त्याला परम आनंदाची प्राप्ती होते. भगवान विष्णूंच्या चरण स्थान मिळतात, त्याला मोक्ष मिळतो. एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत. त्यातलीच एक देव आणि दानव युद्धाची कथा आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडनं अमरपिंड मिळवलं. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्वांपेक्षा तो बलवान झाला होता. त्याच्या भीतीने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते.
त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमन्य राक्षसाला ठार मारलं. ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं. एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याचा अर्थ जनकल्याण एवढाच आहे. एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात? एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं. हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो. द्वादशीचं वारकरी संप्रदायातलं महत्त्व. द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्त्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो. एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. याची कथा. अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असत. संपूर्ण दिवस ते पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपास सोडत. एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन नदीवर गेले. सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी थेंबभर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावरती ते चिडले. अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा त्यांना शाप दिला. यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी 10 अवतार घेतले अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे. सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुमाऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक वारकरी नियमित करत असतात. याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेक जण उपवास करतात. पण या व्रताचे काही नियम आहेत. त्यातील एक म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो. एकादशी उपवासाचे मुख्य 2 प्रकार आहेत, समार्त आणि भागवत. बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात, तर स्मृतींना मानणारे लोक हे स्मार्त एकादशी मानतात. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी काही गोष्टी कराव्यात. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया. पारणापूर्वी भगवान विष्णूंची पूजा करावी. आवळा, खीर वगैरे खाऊन उपवास सोडावा. भक्त आपला उपवास भोग, प्रसाद किंवा तुळशी पत्राने देखील सोडू शकतात.
ही अशी आहे उपवासाची